नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. कोकळे ग्रामसेवकाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, अन्यथा 14 ऑगस्टपासून आमरण उपोषण. ग्रामस्थ व सदस्यांचा सांगली जिल्हा परिषदेला इशारा, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे तीव्र संताप. कवठे महांकाळ तालुक्यातील कोकळे गावातील ग्रामसेवक बजरंग बुरुटे यांच्या 5 वर्षांच्या कार्यकाळातील कथित भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करून त्यांच्याकडील पदभार काढून घ्यावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रशासनाने दखल न घेतल्यास शुक्रवार 14 ऑगस्ट 2026 पासून सांगली जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा कोकळे येथील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी आज दिला आहे. काय आहे प्रकरण? कोकळे येथे गेल्या 5 वर्षांपासून कार्यरत असले ग्रामसेवक बजरंग बुरुटे यांच्या कार्यकाळात विविध शासकीय कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता, दप्तर दिरंगाई आणि शासकीय निधीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात सर्व पुराव्यांसह 7 जुलै 2026 रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी तक्रार देण्यात आली होती. मात्र 1 महिना उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही चौकशी किंवा ठोस कारवाई झालेली नाही. प्रशासनाच्या या उदासीन भूमिकेमुळे भ्रष्टाचाराला पाठीशी घातले जात आहे का, अशी शंका व्यक्त करत गावात तीव्र असंतोषाचे वातावरण आहे. ग्रामस्थांच्या 3 प्रमुख मागण्या. 1. पदभार काढा. निष्पक्ष चौकशीसाठी ग्रामसेवक बुरुटे यांच्याकडून कोकळे गावाचा पदभार तात्काळ काढून घ्यावा. 2. उच्चस्तरीय चौकशी. 5 वर्षांतील सर्व विकासकामे आणि निधीच्या विनियोगाची उच्चस्तरीय समितीमार्फत तातडीने चौकशी करावी. 3. कडक कारवाई. चौकशीत दोषी आढळल्यास संबंधितांवर कडक प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी. आमरण उपोषणाचा इशारा. जोपर्यंत मागण्यांबाबत लेखी निर्णय मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे. निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की उपोषणादरम्यान उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीला काही बरेवाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासनाची राहील. या निवेदनावर कोकळे गावातील ग्रामपंचायत सदस्यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रशासन आता या इशाऱ्याला काय उत्तर देते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. अशाच सत्य आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आत्ताच एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. एलव्ही न्यूज चॅनल. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. पत्र द्या की एक द्या पोच राहू द्या. आता बोलले ना चालेल ओके मला अगोदर भेटलं ते कोकेजन साहेब बोललो चला ओके फोटो घ्या. ग्रामसेवकांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. कमिटीला कोणत्याही प्रकारचा विश्वासात घेतलेला नाही. मनमानी तशा प्रकारे कारभार केलेला आहे आणि कुठली तरी माहिती विचारायला गेल्यानंतर हातून वाचून उत्तर दिली जातात. त्यामुळे त्यांच्या संबंधी योग्य कारवाई केली जाते. जर ते भ्रष्टाचारी असतील शिक्षा करण्यात येईल, राहू द्यावं कामावर. पण बहुतांश लोकांना भ्रष्टाचारी 2 वेळा अर्ज दिलेला आहे. हा 3रा अर्ज आहे उपोषणा संदर्भामध्ये. जर 13 तारखेपर्यंत योग्य निर्णय मिळाला नाही तर आम्ही 14 तारखेपासून उपोषण करणार आहे. ठीक काय त्याची चौकशी झालेली आहे. आपण अहवाल करेल आणि पुढील कारवाई होऊन जाईल.
जी कळी कधी करणार त्यावर? उद्या आपल्याला कळून द्या. 13 तारखेच्या आत पाहिजे हो. आणि 14 तारखेला आमचा निर्णय काय उद्या कळून द्या. तुमच्या ह्याच्यात जेवढं अर्लीस्ट पॉसिबल तेवढं करा. त्यांना जर समजलं नाही तर उपोषणाला बस. हा ओके, थँक्यू. पत्र द्या की थँक्यू. एक द्या पोचू राहू द्या. काय actually मी आता बोलले ना चालेल चालेल ओके तर मला अगोदर भेटले कोपेडजन साहेब बोललो चला ओके उभा. फोटो घ्या फोटो घ्या. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.